राज्यातला व जिल्ह्यातला शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेला आहे. अशातच अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत युवा स्वाभिमान पार्टीचे अमरावती जिल्हा अध्यक्ष प्रकाश साबळे आहेत. दादा, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. कसं पाहता तुम्ही याच्याकडे? तुम्हाला कल्पना असेल की गेल्या 1 महिन्यापासून जेव्हा खरीप हंगाम सुरू झाला तेव्हापासून या भागातल्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढवला आणि त्यामध्ये बोगस सोयाबीन बियाण्यामुळे हजारो शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागले. जेव्हा हा शेतकऱ्यांचा जो प्रश्न जेव्हा युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आम्ही उचलला, तेव्हा परवाच्या मीटिंगमध्ये सन्माननीय आमदार रविभाऊ राणा यांनी डीपीटीच्या मीटिंगमध्ये अत्यंत प्रभावीपणे ज्वलंतपणे ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली बियाण्यामध्ये, त्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जो मोठा आवाज उचलला आणि शेतकऱ्यांना मोठ्या हक्काने आपण पूर्ण सर्वतोपरी मदत करावी, बियाण्याचे पैसे, पेरणीचा खर्च, मशागतीचा खर्च द्यावा, ही मागणी जेव्हा मध्ये त्यांनी लावून धरली, त्या मागणीमुळे सन्माननीय पालकमंत्री सन्मानित चंद्रशेखर बावनकुळे यांना भाग पडलं की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना भरीव मदत झाली पाहिजे. यासाठी त्यांनी ज्या बोगस सोयाबीन बियाणे कंपन्यांचे जे मालक आहे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कालपासून आम्ही सर्व अमरावती जिल्ह्यातील सर्व तमाम जे सोयाबीन उत्पादक शेतकरी प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून राहिलो. कृषी विभाग, पोलीस विभाग यांच्या सर्व सहकार्याने आम्ही त्या बीज ज्या कंपन्या सोयाबीनच्या त्या कंपन्यांच्या विरोधाच्या मध्ये आम्ही आज FIR दर्ज करणं सुरू केले आहे. आमची मागणीच आहे या मागची, शेतकऱ्यांना फक्त बियाणे देऊन चालणार नाही, बियाण्याचे पैसे देऊन चालणार नाही. त्या शेतकऱ्याला, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला त्याला मोठी उभारी द्यायची असेल, त्याला जर मजबूत करायचं असेल तर त्याच्या पाठीशी शासनाने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, ही ठोस भूमिका आम्ही बजावली. आणि त्यानुसार येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ज्यांची फसवणूक झाली त्यांच्या दारापर्यंत, त्यांच्या शेतापर्यंत, त्यांच्या बाजापर्यंत त्यांचा खर्च, त्यांचे पैसे, त्यांचे बियाणे, त्यांचं खर्च सर्व पोहोचलं पाहिजे, या संदर्भात आमची ठाम भूमिका आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यावर व उपमुख्यमंत्र्यावर जनतेची मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. या संदर्भात तुम्ही जो प्रश्न विचारला, अजिबात नाराजी नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व पद्धतशीरपणे काम करतात आहे. परंतु त्याचं इम्प्लिमेंट करणारे, त्यांची केलेल्या योजनेचं इम्प्लिमेंट करणारी जे सर्व मधातली जे प्रशासन, भ्रष्ट अधिकारी, या लोकांनी त्या कंपनी, ज्या बोगस कंपन्या त्यांच्याशी साठलुट करून प्रशासन हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचं काम करत आहे. म्हणून आमची एकमुखीच मागणी आहे की या भ्रष्ट प्रशासनाचे जे काही लोक आहे यांच्या विरोधात कडक कारवाई करून, त्यामध्ये असो भ्रष्ट कृषी अधिकारी असो, बीज प्रमाणीकरण अधिकारी असो, बोगस बियाणे उत्पादक कंपन्या असो, या लोकांवर हे लोक सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, ही पण आमची त्यामागची ठोस भूमिका आमची आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहे. तुम्ही कसं पाहता याच्याकडे? हे अत्यंत शेतकरी आत्महत्या ही समाजाला असलेला फार मोठा कलंक आहे. आणि जो बळीराजा शेतामध्ये राब राबतो त्या शेतकऱ्याने कर्ज, नापिकी, निसर्गाचा लहरीपणा, प्रचंड महागाई, वाढलेले मजुरीचे दर, खताचे दर, बियाण्याचे दर, यामुळे तो बिचारा तो शेतकरी राजा हतबल होतो, मेटाकुटीस येतो आणि त्याला असं वाटते आता आपल्या जगण्यात काही अर्थ नाही. पण ही ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. त्या जो या कृषीप्रधान भारत देशाचा पोशिंदा आमचा बळीराजा आहे. मी सर्व शेतकरी समाजाला आवाहन करतो की बळीराजांना आवाहन करतो की तुम्ही असं कोणतंही पाऊल उचलू नका, मोठं खंबीर राहा आणि प्रशासनाची भांडा, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहे. आणि ह्या शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी खऱ्या अर्थानं सरकारनं प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्याला बियाण्याची मदत, खताची मदत, त्याला जी काही पाहिजे सर्वतोरी मदत करण्याची भूमिका सरकारनं ठेवली पाहिजे, अशी आम्हाला अपेक्षा आहे. युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांच्या बद्दल तुमची समोरची भूमिका काय राहणार आहे? आम्ही युवा स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष या नात्याने आम्ही या क्षेत्रामध्ये जे लोक काम करणारे आहे हे सर्व शेतकरी आहे. स्वतः आमचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय रविभाऊ राणा हे पण एक एक शेतकऱ्यांचे पुत्र आहेत, बळीराजाचे पुत्र आहेत. त्यामुळे आमची भूमिका, आम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असलो तरी येणाऱ्या काळामध्ये युवा स्वाभिमान पक्षाची चा मुख्य केंद्रबिंदू शेतकरी हित हे आहे. आणि त्यानुसार आम्ही सर्व पावलं शेतकरी या बळीराजाला ताकद देण्याचं काम पूर्ण संघटना, आमचा पक्ष, आमच्या पक्षाचे पदाधिकारी सर्व ताकदनिशी येणाऱ्या काळातही, आजही आहे, उद्या आणि परवाही राहणार आहे, पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारा
त्यांच्या संकटकाळी मदत करण्याची भूमिका, त्यांना त्यांच्यावर जे संकट येईल ते संकट आपलं समजून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याची भूमिका आमची राहणार. तर नक्कीच हे होते युवा स्वाभिमान पार्टीचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे. त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही सदैव खंबीरपणे उभं राहू. योगेश मोहकर, कॅमेरा पर्सन संकेत ठाकूरसह योगेश मोहकर, अमरावती ब्रेकिंग.